नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आज बॉटनीचं पार्ट 2 बघणार आहोत. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक बॉटनीच्या कन्सेप्ट्स बघितल्या होत्या, त्या आपण कंटिन्यू करतो. MPSC ग्रुप सी लेवलला ज्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतील त्या लेवलनं, जसं मी सांगितलं तुम्हाला आधीच, मॅक्सिमम 3 क्वेश्चन येतात. तर आपल्याला एकदम सिम्पल क्वेश्चन आला तर तो चुकायला नको, या हिशोबानं आपण बघतो आहे गोष्टी. आता नेक्स्ट पॉईंट जो आहे, प्लांट न्यूट्रिशन, म्हणजे झाडाला जे पोषण आवश्यक असतं त्याच्या वाढीसाठी आणि बाकी सगळ्या गोष्टींसाठी, त्या संदर्भात काही पॉईंट्स आहेत ते आपण बघूया. पहिले आहे ॲटोट्रॉपिक न्यूट्रिशन. आता झाडं जे असतात त्यांना ऑटोट्रॉप्सच म्हणतात, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात झाडं फोटोसिंथेसिसच्या रिॲक्शननं. तर बऱ्यापैकी झाडं जे आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. सूर्यप्रकाश, सनलाईट, त्यानंतर क्लोरोफिल जे असतं, कार्बन डायऑक्साईड, वॉटर, याच्यामध्ये तिनं फोटोसिंथेसिसची रिॲक्शन होते, आपण बघितलं होतं. काही म्हणजे बऱ्यापैकी सगळे हिरवे झाडं जे असतात ते, काही अल्गी जे असतात, शेवाळ, सायनोबॅक्टेरिया, आणि हे जे आहेत 3 कॅटेगरी, हे ऑटोट्रॉपिक असतात. हे लक्षात ठेवा नावं. सायनोबॅक्टेरिया, अल्गी म्हणजे शेवाळ, आणि झाडं जे आहेत ती. सायनोबॅक्टेरिया म्हणजे एक टाईपचे बॅक्टेरिया आहेत की जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, समजतं. त्यानंतर आता काही जे आहेत हे बेसिक आहे, आपण सगळीकडे कॉमन झाडं जे बघतो ती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आता दुसरं आहे सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन. सॅप्रोफायटिक म्हणजे अशी प्लांटची कॅटेगरी आहे की जी मृत जे असतात, डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, म्हणजे कुजलेला पालापाचोळा, त्याच्यावर उगवणारे जे झाडं वगैरे आहेत समजा, त्यांना बेसिकली सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन हे कॅटेगरीत येतात. ते सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल जे आहे, आता पावसाळ्याच्या काळामध्ये जे उगवतं मशरूम्स जे असतात, तर ते बेसिकली डेड अँड डिकेइंग मॅटरवर ते ग्रो होतात. पावसाळ्यातच आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यातून ते न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करतात. आणि डिकम्पोजिशन जे आहे, विघटनाच्या प्रोसेसमध्ये यांचा रोल, रिसायकलिंग ऑफ न्यूट्रिएंट्समध्ये यांचा रोल चांगला असतो. कारण जर ते कुजलेलं डीके वगैरे लवकर झालं नाही तर मग त्याचा वास येणे, आजार पसरणे, या गोष्टी होतात, समजतं. सो सॅप्रोफायटिक शब्द लक्षात ठेवा. ज्या मृत गोष्टी आहेत त्याच्यावर उगवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन म्हणतात. नेक्स्ट आहे पॅरासिटिक न्यूट्रिशन. आता पॅरासिटिकमध्ये काय होतं बेसिकली, जसं की पॅरासाईट म्हणजे काय असतो, समजा तुमची बॉडी आहे, त्याच्यातून कुठला तरी कीटक तुमच्या बॉडीला चिटकला आहे आणि तो रक्त शोषून घेतो तुमच्या बॉडीतलं, त्याला पॅरासाईट म्हणतात. जसं की गाई म्हशी जे असतात किंवा डॉग्स वगैरे जे आहेत त्यांच्या अंगावर टिक म्हणजे काय म्हणतात त्याला, छोटासा असा एक किडा असतो की जो रक्त शोषतो त्याच्यावरचं, समजतं. तर त्याला पॅरासाईट म्हणतात बेसिकली, कारण ते होस्टसाठी हार्मफुल असतं. म्हणजे ज्या व्यक्तीवर किंवा ज्या प्राण्यावर ते आहे पॅरासाईट, त्याला ते नुकसान पोचवतं. सो अशी झाडं पण असतात काही पॅरासायटिक की जे दुसऱ्या झाडाच्या थ्रू पोषण स्वतःचं करून घेतात. तर अशी झाडं जी दुसऱ्या झाडांच्या जीवात, म्हणजे दुसऱ्या झाडांच्यातून न्यूट्रिशन घेतात स्वतःला, त्यांना बेसिकली पॅरासायटिक न्यूट्रिशनच्या कॅटेगरीत येतात ते. आता त्याचं एक्झाम्पल जे आहे, कॅस्कुटा म्हणून आहे, अमरबेल जो असतो, असं दिसतं बघा. हे ते काय करतं बेसिकली, ह्याला स्वतःची काही पानं वगैरे नसतात काही, आणि ग्रीनिश येलो कलरचं ट्वायनर असतं, म्हणजे छोट्याशा फांद्या किंवा असं हे दोऱ्यासारखं दिसतं बेसिकली. त्याच्यात क्लोरोफिल नसल्यामुळे ते स्वतः अन्न तयार करू शकत नाही. तर ते काय करतं, मेन जी झाडं आहेत त्या झाडांच्या थ्रू दुसऱ्या न्यूट्रिशन जे आहेत ते घेतं. आणि कुठली झाडं आहेत हे इथं दिलं आहे, सनफ्लावरचे झाडं उगवतं, हे हिबिस्कस म्हणजे जास्वंदचं. सो असं जे दिसतंय तुम्हाला हे, तर हे एक प्रकारचं पॅरासाईट आहे, म्हणजे झाडाच्या कॅटेगरीत येतं हे. पण हे काय करतं, झाडाच्या ह्याच्यातनं न्यूट्रिएंट जे आहेत ते स्वतःला घेते, स्वतः अन्न नाही तयार करत. हे होस्टसाठी ते हार्मफुल आहे, लक्षात ठेवा, समजतं. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, इन्सेक्टिव्होरस, म्हणजे अशी झाडं की जी कीटकांना खातात. आता आपण उलटं ऐकलेलं असतं, कीटक जे असतात ते झाडांना खातात, हे सोपं आहे समजायला. अशी काही स्पेशल झाडं जी असतात की जी कीटकांना खातात, हे तुम्ही सायन्समध्ये कधीतरी शिकलं असाल. पिचर प्लांट म्हणून जे असतं, अशा शेपचं समजा झाड आहे हे,
आणि याच्यात काय होत असतं, एक केमिकल सिक्रेट होत असते इथं आतमध्ये, आतल्या बाजूला, की ज्यामुळे इन्सेक्ट जे आहेत ते आत ओढले जातात. मधमाशा असतील, मुंग्या बिंग्या असतील, आणि एकदा ते इन्सेक्ट्स आत आले की वरचा जो भाग आहे तो हळूच बंद होतो. मग इन्सेक्ट्सला आतमध्ये ऑक्सिजन वगैरे मिळत नाही, त्यांचे पाय चिटकून बसतात आणि त्यांची डेथ होते. मग ते डेथ झाल्यानंतर त्या इन्सेक्ट्सची ते तिथंच डिकम्पोजिशन होतं आणि मग त्यांचे न्यूट्रिएंट जे आहेत हे झाड ॲब्झॉर्ब करतं. सो नॉनव्हेज टाईप झाड आहे समजा हे, ठीक आहे, की जे कीटकांकडून न्यूट्रिशन घेते स्वतःचं. नावं लक्षात ठेवा, व्हीनस फ्लायट्रॅप, सनड्यू, ब्लॅडर वोट आणि पीचर प्लांट, ही 4 नावं लक्षात ठेवा. अशी झाडं आहेत की जे कीटकांना खातात, कारण त्यांचं पण मजबुरी आहे. ते अशा जमिनीत असतात की ज्याच्यामध्ये नायट्रोजनची कमी आहे. सो त्यांना पोषण वाढीसाठी गरजेचं आहे, तर ते कीटकांच्या थ्रू ॲक्वायर करतात ते. त्यानंतर नेक्स्ट असतं सिम्बायोटिक. आता जे पॅरासायटिक बघितलं आपण, हे यामध्ये काय होतं, पॅरासाईट जे आहेत मेन झाडाला त्रास देतात, त्याच्यातलं न्यूट्रिएंट स्वतः शोषून घेतात. हे समजते. सिम्बायोटिकमध्ये काय होतं, दोघांचा फायदा होतो, लक्षात घ्या. म्हणजे जर हे इथे जे आहे कॅस्कुटा, की जे अमरबेल वगैरे म्हणतात त्याला, ते जर झाडाला नुकसान करत नसतं, झाडाचा पण फायदा होतो, याचा पण फायदा होतो, तर त्याला सिम्बायोटिक म्हणलं असतं आपण. तर सिम्बायोटिकचा अर्थ काय आहे, जर दोघांना फायदा होत असेल एकमेकांचा तर त्याला सिम्बायोटिक म्हणतात. जसं की लायकन आहे, लायकनमध्ये काय असतं, एक अल्गी असते म्हणजे शेवाळ आणि एक फंगीस असते, या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे हे लायकन आहे. हे बघितलं असेल तुम्ही, डोंगरावरती वगैरे उगवलेलं असतं कुठेही. तर त्याच्यात अल्गी जे आहे ते अन्न तयार करतं फोटोसिंथेसिसनं, आणि फंगस जे आहे ते पाणी, मिनरल्स आणि बाकीच्या गोष्टी त्या अल्गीला प्रोव्हाइड करतं, आणि अल्गीपासून फंगसला न्यूट्रिएंट्स मिळतात. सो एकमेकांना मदत करतात बेसिकली जगण्यासाठी, समजते. सो लायकन हे नाव लक्षात ठेवा. लायकन जे आहे असं तुम्हाला डोंगरावरती दिसतं, हे फुल पण छोटंसं असतं, न्यूट्रिएंट्स वगैरे हे मसाल्यांमध्ये वगैरे किंवा ह्याच्यात वापरतात खाण्यासाठी सुद्धा. सो लायकन म्हणजे अल्गी आणि फंगसचं एक सिम्बायोटिक कंपोजिशन आहे. सिम्बायोटिक म्हणजे दोघांचा फायदा होतो, लक्षात घ्या. अल्गीचा पण फायदा होतो आणि फंगसचा पण फायदा होतो. त्यानंतर रायझोबियम जे असतं, जे लेग्युमिनस प्लांट्स असतात म्हणजे शेंगदाण्यासारखे प्लांट्स असतात, रायझोबियम काय करतात, नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात. सो झाडाला नायट्रोजन मिळतं आणि रायझोबियमला झाडापासून एनर्जी मिळते. रूट नोड्यूल्स, मायकोरायझा हे जे आहेत ते सिम्बायोटिक म्हणजे दोघांचा फायदा, लक्षात ठेवा. आणि खाली आत्ता वरती जे बघितले आपण त्याची समरी आहे. ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे, सॅप्रोट्रॉपिक म्हणजे मृत गोष्टींवर स्वतःचं पोषण करणारे, पॅरासायटिक म्हणजे दुसऱ्याला त्रास देऊन स्वतःची वाढ करणारे, इन्सेक्टिव्हरस प्लांट्स म्हणजे इन्सेक्ट्सला खाऊन न्यूट्रिशन ॲक्वायर करणारे. सिम्बायोटिकचा अर्थ दोघांना फायदा होतो, प्लांटला पण आणि त्या दुसरा जो त्याच्याबरोबर असोसिएशनमध्ये असेल त्याला पण. याचे एक्झाम्पल लक्षात ठेवा, सिम्बायोटिक लायकन, इन्सेक्टिव्हरस पीचर प्लांट, व्हीनस फ्लायट्रॅप, सनड्यू. पॅरासायटिक जे असतं ते अमरबेल, मिसल्टो. त्यानंतर सॅप्रोफायटिक जे आहे ते मशरूम. त्यानंतर ब्रेड मोल्ड म्हणजे ब्रेडवर जी बुरशी येते एक्सपायर झाल्यानंतर, तर ते आहे. आणि ऑटोट्रॉपिक म्हणजे सगळी जी झाडं बघतो आपण इन जनरल स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारी. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, प्लांट्स हार्मोन. आता हार्मोन म्हणजे काय असतं, बेसिकली माणसांमध्ये पण काही गोष्टी रेग्युलेट करण्यासाठी हार्मोन्स असतात. थायरॉईड असेल, समजतं. त्यानंतर खूप सारे हार्मोन्स असतात आपल्यामध्ये की जे डिसाईड करतात आपली ग्रोथ असेल, आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स असतील. तर तसंच प्लांट्समध्ये हार्मोन्सचा आता फर्स्ट ऑफ ऑल अर्थ काय, बेसिकली केमिकल मेसेंजर्स असतात, ते थोड्या क्वांटिटीमध्ये तयार होतात, समजते. आणि ते काहीतरी एखादी फंक्शन जे आहेत ते कंट्रोल करतात, जसं की ग्रोथ असेल, डेव्हलपमेंट असेल, आणि फिजिओलॉजिकल प्रोसेसेस जे आहेत झाडाशी रिलेटेड, पानं गळणे असेल, फळ लागणे असेल, फळ पिकणे असेल, या गोष्टी ज्या आहेत त्या हार्मोन्सच्या आहेत त्या रेग्युलेट करतात. सो लक्षात काय ठेवायचं हार्मोन्सच्या बाबतीत, तर ते ग्रोथ असेल, झाडाची वाढ, झाडाच्या बाकी काही गोष्टी असतील, फळ पिकणे असेल, पानं गळणे असेल, यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या कंट्रोल करणारं एक केमिकल आहे. ते थोड्या प्रमाणात तयार होतं
झाडांमध्ये नॅचरली. आणि आपल्याला फास्ट करायचं असेल तर आपण एक्सटर्नली सप्लाय करून ती गोष्ट जी आहे ती फास्ट करू शकतो. याच्यावर MPSCमध्ये यावर्षीच क्वेश्चन होतं. आणि प्लांट हार्मोनवर क्वेश्चन विचारला जातो. 5च आहेत प्लांट हार्मोन, सो ते लक्षात ठेवायचं. आणि 5चं नावं माहीत असतील तुम्हाला, एखादा क्वेश्चन आला तर तो इझी कॅटेगरीमध्ये येईल. पहिला आहे ऑक्झिन, जे की वाढीसाठी इम्पॉर्टंट असतं, लक्षात ठेवायचं. ऑक्झिनचं आता केमिकल जे आहे AAA म्हणतात त्याला, IAA, इंडोल 3 ॲसिटिक ॲसिड. हे केमिकल काय असतं ते पण लक्षात ठेवा. इंडोल 3 ॲसिटिक ॲसिड ऑक्झिनमध्ये असतं. आणि कुठं तयार होतं हे, तर शूट जे असतं म्हणजे कोपऱ्याचा जो भाग आहे तो, त्याच्या टॉपमध्ये नवीन जे पानं असतात कोवळी त्याच्यात आणि बियांमध्ये. काय काम आहे याचं, तर वाढीसाठी रिस्पॉन्सिबल असते. इलॉंगेशन असेल, त्यानंतर अपिकल डॉमिनन्स, वाढ म्हणजे टॉपला जे इन्क्रीज होते, मुळं जे जमिनीमध्ये खोल जातात त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. रूट फॉर्मेशनमध्ये, समजते. ट्रॉपिक मुवमेंट म्हणजे सूर्याच्या दिशेनं जे झाडं वाढतं तर त्या मुवमेंटमध्ये त्या वाढीसाठी सुद्धा हे रिस्पॉन्सिबल आहे. सो इथे दिलं बघा, रूटिंग पावडरमध्ये यूज होतं हे, झाडांची मुळं पटकन वाढण्यासाठी. त्यानंतर अनवॉन्टेड ब्रांचिंग नको असेल, जिथंच तुम्हाला ग्रोथ पाहिजे तिथं ते लावलं जातं पावडरच्या फॉर्ममध्ये. आणि काही जे असतात ते वीड्स म्हणजे गवत तणनाशक म्हणून पण काम करतात. आणि वेळेच्या आधी फळं गळणे वगैरे जे असेल ते कंट्रोल करायला सुद्धा मदत होते. सो ऑक्झिन जे आहे त्याचं नाव लक्षात ठेवायचं, इंडोल 3 ॲसिटिक ॲसिड. त्याचं काम आहे झाडाच्या वाढीमध्ये मदत करणे, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट जे आहे जिबरलिन, कुठं तयार होतं हे सुद्धा, यंग लिव्ज कोवळ्या पानांमध्ये, सीड्स, ग्रोविंग टिश्यूमध्ये. आता याचंसुद्धा जे काम आहे इलॉंगेशन, बोल्टिंग. त्यानंतर सीड. आता हे बघा, याच्यात आणि याच्यात बेसिक फरक काय आहे, तर बीमधून जे समजा आंब्याचं तुम्ही आंबा खाल्ला, त्यामधली आतमधली जी कुई आहे ती टाकून दिली तर त्यातून जे स्प्राउट होतं झाड छोटंसं, त्याच्यासाठी जे रिस्पॉन्सिबल आहे, सीड डॉर्मन्सी ब्रेक करतं ते, आणि त्याच्यातून जर्मिनेशन म्हणजे नवीन झाडाची उत्पत्ती जी होते त्यासाठी हे रिस्पॉन्सिबल आहे. त्यानंतर सेल डिव्हिजन, सेल स्प्लिटिंग, एनलार्जमेंट, फ्लॉवरिंग काही झाडांमध्ये करण्यासाठी मदत करतं हे. एकच मिनिट. ओके, तर ह्याचं काम जे आहे जिबरलिनचं, काय काय आहे, सीड डॉर्मन्सी म्हणजे बियांमधून रोप उगवणे त्यासाठी मदत करतं हे. त्यानंतर इलॉंगेशन, वाढीसाठी मदत करतं. जसं की ऊसाची जे छोटे छोटे स्टेम्स आहेत त्याच्या ग्रोथमध्ये मदत करतं. त्यानंतर ग्रेपची साईज वाढवण्यासाठी, म्हणजे सीडलेस जे ग्रेप्स असतात, बिया नसतात आतमध्ये एकदम, अशा ग्रेपच्या वाढीमध्ये पण हे यूज केलं जातं. आणि काही याच्यामध्ये झाडांना लवकर फ्लॉवरिंग होण्यासाठी मदत होतं, समजतं. नेक्स्ट जे आहे सायटोकिनिन जे आहे, त्याचे एक्झाम्पल्स आहेत केनेटिन, झिटिन. ते पण बेसिकली रूटच्या टिपला तयार होतं, सीड्समध्ये, यंग लिव्जमध्ये. सो बऱ्यापैकी तिन्ही जे आहे ते यंग लिव्जमध्ये वगैरे तयार होतं. याचं काय काम आहे, हे पण सेल डिव्हिजनला प्रमोट करतं. शूट इनिशिएशन म्हणजे वाढीमध्ये मदत करतं. लॅटरल बुंदा जो आहे झाडाचा वाढण्यामध्ये मदत करतं. त्यानंतर झाडाची पानं पिकतात ते उशीर करायला मदत करतं हे, म्हणजे लवकर पानं पिकून गळू नयेत यासाठी. ओके, आता ह्याचं खाली ॲप्लिकेशन दिलेत बघा. यूज्ड इन टिश्यू कल्चर फॉर शूट मल्टिप्लिकेशन. टिश्यू कल्चर म्हणजे एक झाड लावलं आहे त्याची छोटी छोटी आणखी सॅम्पलिंग तयार करण्यासाठी उपयोग होतं. त्यानंतर झाडाची जी पानं पिवळी होतात पटकन, ती स्लो करण्यासाठी मदत करतं. स्प्राउटिंगमध्ये मदत करतं लॅटरल बर्ड्समध्ये. आणि हे मायक्रो प्रोपगेशन म्हणजे बेसिकली हे काय म्हणतो आपण, टिश्यू कल्चरमध्ये वगैरे वापरलं जातं लॅबमध्ये. नावं लक्षात ठेवा, सायटोकिनिन. नेक्स्ट जे आहे ते ॲब्सिसिक ॲसिड, ABA.
हे पण कुठं तयार होतं आता, हे सिमिलर आहे सगळ्यांचं ऑलमोस्ट ग्रोथसाठी. आता चारही जे आहेत ते ग्रोथमध्ये हेल्प करतात. काही स्पेसिफिक लक्षात ठेवायचे, जसं की जिबरलिन जे आहे ते स्प्राउटिंगमध्ये मदत करतं. त्यानंतर ऑक्झिन जे आहे ते झाड उंच वाढणे, मुळं खोल जाणे त्याच्यामध्ये मदत करतं. आणि हे जे आहे सायटोकिनिन ते रेप्लिकेशन, टिश्यू कल्चरमध्ये मदत करतं. हे स्पेसिफिक लक्षात ठेवा. ॲब्सिसिक ॲसिडचं सगळ्यात मेन जे आहे ते म्हणजे प्रोमोट ॲब्सिशन ऑफ लिव्ज. ॲब्सिशनचा अर्थ काय असतो, हिवाळ्यामध्ये जे झाडाची पानं गळतात पाणी सेव्ह करण्यासाठी, वॉटर कॉन्झर्वेशनसाठी, तर त्यामध्ये हे रिस्पॉन्सिबल असतं ॲब्सिसिक ॲसिड. हे एकच गोष्ट लक्षात ठेवा वाटलंच तर. प्रत्येकाच्या बाबतीत एक एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. ॲब्सिसिक ॲसिड मेन काम आहे. ॲब्सिशन जे आहे, ॲब्सिशन म्हणजे झाडाची पानं गळणे, तर त्यामध्ये रिस्पॉन्सिबल असणारा हार्मोन आहे. पानं गळणं पण इम्पॉर्टंट असतं. त्याशिवाय झाडाची वॉटर स्कॅरसिटीमध्ये जी नीड असते वॉटर सेव्ह करायची ती कंप्लीट होणार नाही आणि झाडाची ग्रोथ जी आहे ती स्टॉल होईल. त्यानंतर ड्रॉट सर्वाय, दुष्काळ सहन करण्यासाठी मदत करतं ऑब्व्हियसली. त्यानंतर सीड डॉर्मन्सी ब्रेक करायला मदत करतं. प्री हार्वेस्ट स्प्राउटिंग काही प्रमाणात रोखलं जातं वगैरे. आणि सगळे जे हार्मोन्स असतात लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये गरजेचे असतात. काही ग्रोथ वाढीसाठी प्रमोट होतात, काही स्टॉप करण्यासाठी. ओके. आणि लास्टचं जे आहे इथिलीन, याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारला जातो. इवन तुम्ही इथिलीन शब्द ऐकला असेल, इथिलीन गॅस वगैरे. जे केळे असतात ते पिकवण्यासाठी, आंबे पिकवण्यासाठी इथिलीन गॅसचा उपयोग होतो. सो इथिलीन हा जर शब्द ऐकला तुम्ही, त्याचं केमिकल कॉम्पोजिशन आहे C2H4 आणि सगळीकडे तयार होतं आहे झाडामध्ये, ऑल पार्ट्स, इस्पेशली फ्रूट्स, लिव्ज अँड फ्लॉवर्स. सगळ्यात मेन आहे रायपनिंग, फळ पिकणे जे फिनॉमिनॉन आहेत. म्हणजे कच्ची केळी जी असतात त्याच्याकडून येलो कलर जो येतो त्याला पिकल्यानंतर, त्यासाठी हे रिस्पॉन्सिबल आहे. झाडामध्ये नॅचरली तयार होतं लक्षात ठेवा इथिलीन. पण जर तुम्ही आर्टिफिशियली गॅस पास केलं तरी पण फळं जे आहेत ते पिकतात आर्टिफिशियल एन्व्हायरमेंटमध्ये. पायनॅपल जे आहे, अननस, त्यामध्ये फ्लॉवरिंग जे आहे त्याच्यासाठी हेल्प करतं. सिनेसन्स एजिंगमध्ये प्रमोट करतं. म्हणजे काय, कच्चं जे आहे ते पिकणे, याला आपण एजिंग होते, त्याचं वय वाढते असं आपण म्हणू शकतो. सो हे लक्षात ठेवा. रायपनिंग शब्द कुठं आला पिकण्याच्या संदर्भात, तर इथिलीन लक्षात ठेवायचं, फळं पिकण्यासाठी मदत होते. आणि तेच खाली या टेबलच्या फॉर्ममध्ये दिले. परत एकदा लक्षात ठेवा ह्याचं काय आहे. हार्मोन कोणतं आहे, ऑक्झिन. इंडोल कंपाऊंड आहे, इंडोल ॲसिटिक ॲसिड बघितलं होतं आपण. जिबरलिन, आता याचं केमिकल नेचर जे आहे, म्हणजे कोणतं त्यात मेन इन्ग्रेडियंट असतं. डिटरपिन. सायटोकिनिनमध्ये ॲडेनाईन डेरिव्हेटिव्ज असतात. त्यानंतर ॲब्सिसिक ॲसिड आणि इथिलीन गॅस असतो. हे सगळे बऱ्यापैकी एका पर्टिक्युलर लोकेशनला आढळतात. ते काही एवढं जास्त डिस्टिंग्विशिंग फॅक्टर नाही आहे. सेल इलॉंगेशन, ॲपिकल डॉमिनन्समध्ये हे किंवा रूट फॉर्मेशनमध्ये ऑक्सिजन रिस्पॉन्सिबल आहे. सीड जर्मिनेशन, नवीन झाड उगवण्यासाठी हे आहे. सिनेसन्स डिले करण्यासाठी सायटोकायनिन आहे. झाडाची पानं गळण्यासाठी ॲब्सिसिक ॲसिड आणि रायपनिंगसाठी इथिलीन लक्षात ठेवा. नेक्स्ट जे आहे प्लांट मूवमेंट, म्हणजे झाडाची वाढ जी होते, एका सरळ लाईनमध्ये झाड वाढत नाही, तर ते कुठल्या गोष्टीमुळे इन्फ्लुएन्स होतं, तर त्याला प्लांट मूवमेंट म्हणतात बेसिकली. काही असतात त्या ग्रोथशी रिलेटेड असतात, ट्रॉपिझम, आणि काही नॉन ग्रोथशी रिलेटेड असतात. बघूया आपण, इझी आहे. पहिलं जे आहे फोटोट्रॉफिझम, म्हणजे सनलाईट जे आहे त्याच्या जिकडं जास्त सनलाईट अवेलेबल असेल त्या दिशेनं झाड जे आहे ते बेंड होतं, समजते. सनलाईट जर बरोबर अवेलेबल असेल समोर, समजा तुम्ही एखाद्या अंधाऱ्या साईडला झाड लावलं आणि सनलाईट एका कोपऱ्यात येत असेल, तर त्या दृष्टीनं झाड जे आहे ते वाढतं. नॅचरली सगळ्या झाडांमध्ये हे फोटोट्रॉफिझम बघायला मिळतं आपल्याला, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कारण झाडाला अन्न तयार करण्यासाठी सनलाईटची गरज असते, आपल्याला माहीत आहे, समजतं. नेक्स्ट जे आहे जिओट्रॉफिझम, म्हणजे हे जे आहे बेसिकली
फोटोट्रॉफिझम म्हणजे लाईटच्याकडे जे वाढ होते टॉप पार्टची त्याला फोटोट्रॉफिझम म्हणतात. आणि झाडाची मुळं जी असतात ती पाण्याच्या दिशेनं खाली वाढतात बेसिकली, किंवा ग्रॅव्हिटीच्या दिशेनं खाली वाढतात. ओके. रूट जे आहे ते खालच्या दिशेनं आणि बाकीचा जो भाग आहे तो वरच्या दिशेनं वाढतो. नेक्स्ट जे आहे ते हायड्रोट्रॉपिझम. झाडाची मुळं जे आहेत ते नुसती खाली जात नाहीत, ज्या दिशेला पाणी असेल त्या दिशेला ती मुळं जी आहे ती स्प्रेड होतात. त्यानंतर थिग्मोट्रॉपिझम. एखादा वेल जो असतो तो त्याला सहारा जिथे मिळेल, काठी जिथं असेल त्याच्या अकॉर्डिंगली तो वर जातो. आपल्याला त्यामुळे वेल जो आहे तो कुठेही फिरवता येतो, कारण त्याची जी टेंड्रिल्स असतात तर ते सपोर्टला पकडून वरवर जातात. समजतं. आणि नॅस्टिक मुवमेंट्स ग्रोथशी रिलेटेड नसतात या, डिफरंट मुवमेंट्स. जसं की इथे खाली नावं दिले आहेत बघा. थिग्मोनास्टी, जसं की टच मी नॉट प्लांट आहे, लाजाळूचं जे झाड असतं, आपण टच केलं त्या पानाला की आपोआप लिव्ज जे आहेत ते क्लोज होतात. सो ती जी पानांची मुवमेंट होते त्याला बेसिकली थिग्मोनास्टिक टाईप ऑफ मुवमेंट म्हणतात. लक्षात ठेवाय थिग्मोनास्टिक. आता हे नावं अवघड आहेत लक्षात ठेवायला, पण खूप जास्त काही लक्षात ठेवायचं नाही. थिग्मोनास्टिक काय आहे, टच मी नॉट किंवा मोलुस्का, त्याचं नाव आहे मोलुस्का पुडिका, टेक्निकल नाव आहे त्याचं. लाजाळू जे म्हणतो आपण, तिचं सायंटिफिक नेम हे आहे. त्यानंतर फोटोनास्टी जे आहे त्याचं जे आहे सूर्याच्या दिशेनं ते फूल जे आहे, म्हणजे सूर्य आला की उगवतं, सूर्य गेला की मावळतं. सो फ्लॉवर ओपन इन लाईट अँड क्लोज इन डार्क. डॅन्डेलिनचे जे असतात, ट्युलिपचे असतात ते. त्यानंतर नेक्स्ट जे आहे नॅक्टिनास्टी, तर ते पण तसंच आहे, दिवसा उमलतात संध्याकाळी मावळतात वगैरे. आणि थर्मोनास्टी म्हणजे टेम्परेचरशी रिलेटेड आहेत, म्हणजे ठराविक टेम्परेचर असेल तर ते फुल उमलतं, थंडी आली की ते परत क्लोज होतं. समजतं. सो हे एवढं जास्त इम्पॉर्टंट नाही आहे काही यामध्ये, हे कॉमन सेन्सचं आहे, एवढं काही जास्त क्वेश्चन येण्यासारखं काही नाही आहे याच्यामध्ये. नेक्स्ट जे आहे प्लांट रिप्रोडक्शन, की झाडं जे असतात त्याचं मल्टिप्लिकेशन जे आहे, वाढ जे आहे ती कशा प्रकारे होते या संदर्भात आहे. सेक्शुअल म्हणजे काय असतं, एक मेल पार्ट असेल एक फिमेल पार्ट असेल, त्या दोघांचं इंटरॅक्शन होऊन जे नवीन प्लांट प्रोड्यूस होतं ते सेक्शुअलमध्ये येणार. असेक्शुअल म्हणजे एकच झाड आहे स्वतः, त्या झाडापासून दुसरं झाड बनतं आहे, त्या झाडापासून तिसरं झाड बनतं आहे. समजतं. त्याला असेक्शुअल म्हणतात, म्हणजे त्यामध्ये मेल फिमेल इन्वॉल्व नाही आहेत. असं पण नाही की त्या झाडामध्येच मेल आहे त्या झाडामध्येच फिमेल आहे वगैरे, असं नाही. त्या झाडाचंच जे असतं ते स्वतः इंडिव्हिज्युअली क्लोनिंगसारखं होतं हे. समजते. बघूया आपण हे काय बेसिकली. असेक्शुअल म्हणजे इन्वॉल्व सिंगल पॅरेंट, मेल फिमेल नसतं त्यामध्ये, एकच सिंगल पॅरेंट असतं. गॅमेट्स जे असतं त्याचं फ्युजन नाही होत. गॅमेट्स म्हणजे मेलचा काही भाग आहे फिमेलचा काही भाग आहे, त्याचं कॉम्बिनेशन होऊन नवीन जे आहे ऑफस्प्रिंग ते तयार होतं. त्यामुळं काय होतं, एकाच पॅरेंटकडून तयार होत असल्यामुळं जेनेटिकली आयडेंटिकल असतात. म्हणजे आधीचं जे झाड आहे हुबेहूब त्याची रेप्लिका तयार होतं, काही चेंज नसतो आधीच्या झाडामध्ये. जसं की आपण आहोत समजा, आपल्यामध्ये आईच्या काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स असतात, वडिलांच्या काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स असतात आपल्यामध्ये. असं नाही की 100% आईसारखाच आहे की 100% वडिलांसारखाच आहेत. काही गुण येतात आईकडून, काही गुण वडिलांकडून येतात. तसंच सेक्शुअलमध्ये तसं असतं, मेल फिमेल इन्वॉल्व असल्यामुळं. असेक्शुअलमध्ये एकाकडूनच येते सगळं. सो 100% पॅरेंट्सशी जे आहे ते आयडेंटिकल असतं ऑफस्प्रिंग. आता याचे हे नावं लक्षात ठेवा फक्त. म्हणजे कटिंगचं शब्द आहे, जसं की गुलाबाचं झाड कधी तुम्ही बघितलं, तुम्हाला समजा एखाद्या गुलाबाचं झाड आवडलं, त्याची फांदी तुम्ही कट केली आणि ती घरी येऊन जर लावली तुम्ही कुंडीमध्ये, तर त्या फांदी जी असते इथं त्याला परत इथं रूट्स तयार होतात आणि हे झाड जे आहे ते वाढतं. आता या झाडाला फूल जे आहे ते तुम्ही ज्या गुलाबाचं झाडाचं फूल बघितलं होतं, आवडलं होतं, समजा रेड कलरचं होतं आधीच्या झाडाला, या झाडाला समजा रेड होतं, तर ते रेड कलरचंच येणार. असं नाही की याला रेड होतं इथं वेगळंच
व्हाईट कलरचं फूल आलं असं नाही होणार. समजतं. आयडेंटिकल टू पॅरेंट असतं हे सेम. सो कटिंग म्हणजे छोटासा सेक्शन घेतला तो परत क्रिएट झालं. लेयरिंगमध्ये काय असतं, हे बेसिकली एक झाड आहे, त्याचं एखादं स्टेम वाढलं आणि परत ते जमिनीत गेलं. आता जमिनीत गेल्यावर काय होतं, पुन्हा ते वरती येताना हे टोटली या झाडासारखं दुसरं झाड तयार होतं इथं. समजतं. आणि ह्याची स्वतःची परत रूट सिस्टीम वगैरे सगळं डेव्हलप होतं. जास्मिन जे आहे फूल जे असतं बेसिकली सुगंधी ते, त्यानंतर गोवा म्हणजे पेरू जे आहे त्याच्यामध्ये अशा टाईपचं सेक्शुअल रिप्रोडक्शन बघायला मिळतं आपल्याला. गवतामध्ये पण असतं अशा खूप साऱ्या टाईपचं. एक उगवलं की त्याच्या पॅरलली असे लाखो उगवत जातात साईडला. त्यानंतर ग्राफ्टिंग हा शब्द ऐकला असेल. कलम करणे जे म्हणतो आपण, कलम या आंबा वगैरे जो असतो, म्हणजे ओरिजिनल झाड कुठलं तरी असेल त्याला ग्राफ्टिंग करून दुसरं चिटकवलं जातं. समजतं. मँगोचं आपण कलम वगैरे करतो, म्हणजे एक तुम्ही आधीचं झाड होतं त्याला असं त्रिकोणी कट मारतात, त्यानंतर दुसरा कट मारतात आणि हे चिटकवलं समजा चिकट टेपनं, तर खालचं झाड वेगळं असतं आणि त्याला फळ वेगळं यायचं येऊ शकतं. म्हणजे काय, एकच झाड असेल आंब्याचं, त्याला 10 वेगवेगळ्या प्रकारचे आंबे तुम्ही घेऊ शकता एकाच झाडातून ग्राफ्टिंगनं. समजते. ग्राफ्टिंग म्हणजे कलम करणं. त्यानंतर नेक्स्ट काय, टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर म्हणजे मगाशी वरती आपण बघितलं होतं की स्मॉल पीसेस ऑफ प्लांट टिश्यू बघितले आहेत आपण. छोटे छोटे सेल्स जे असतात, एकसारखे फंक्शन करणारे सेल एकत्र आले तर त्याला टिश्यू म्हणतो आपण. आणि ते टिश्यू जर आपण लॅबमध्ये एक टाईपचे टिश्यू जे आहेत त्या टिश्यूपासून सॅम्पलिंग्स बनवत असू, छोटी छोटी झाडं बनवत असू, तर त्याला टिश्यू कल्चर म्हणतात. लॅबमध्ये वगैरे बनवलं जातं किंवा नर्सरीमध्ये बनवलं जातं. समजते. प्लांटचं टिश्यू घ्यायचं, ते स्टरल न्यूट्रिएंट मीडियममध्ये त्याची ग्रोथ करायची एका, आणि तशी आपण हजारो झाडं जे आहेत छोटी छोटी तयार करू शकतो. सो हे 4 नावं लक्षात ठेवा असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये: कटिंग, लेयरिंग, ग्राफ्टिंग आणि टिश्यू कल्चर. त्यामध्ये पॅरेंट आणि जे ऑफस्प्रिंग आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स सेम असतात 100%. नेक्स्ट जे आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यामध्ये काय असतं इन्व्हॉल्व, एक मेल एक फिमेल असणार, मेलचा काही भाग येणार, फिमेलचा काही भाग येणार आणि नवीन ऑफस्प्रिंग तयार होणार. आता यात मेल फिमेल इन्व्हॉल्व असतात. फ्युजन गॅमेट्स ऑकर फ्रॉम झायगोट ऑफ, दोघांचे व्हेरिएशन येतात आईवडीलचे. ठीक आहे. पॉलिनेशन जे आहे काय होतं बेसिकली यामध्ये, अँथर जो असतो मेल पार्ट, नाव लक्षात ठेवा हे अँथर मेल पार्ट, स्टिग्मा जो असतो तो फिमेलचा असतो. म्हणजे बेसिकली हे फूल आहे समजा, यामध्ये एक मेल असतं अँथर, इथं एक फिमेलचं आहे स्टिग्मा. हे जेव्हा यातला काही भाग एकत्र येतो तेव्हा ते नवीन जे आहे ऑफस्प्रिंग ते तयार होतं बेसिकली. आता हे तयार होण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही जे असतात ते सेल्फ पॉलिनेशन, म्हणजे हिचं इकडं जातं आपोआपच, काही वाऱ्यानं जातात, काही कीटकांमुळे जातात. सो असे काही झाडांमध्ये त्याच झाडाचे मेल फिमेल असतात आणि त्याच झाडामध्ये तयार होतं बेसिकली. आणि काही झाडांमध्ये काय होतं, एका झाडाचं मेल असेल तो उडून दुसऱ्या झाडाच्या फिमेलच्या जे स्टिग्मा आहे त्याच्यावर पडणार आणि तिथं रिप्रोडक्शन होणार वगैरे. सो सेल्फ पॉलिनेशन म्हणजे त्याच झाडावर होतं, क्रॉस पॉलिनेशन म्हणजे वेगवेगळ्या झाडांवर होतं. त्यानंतर मग ह्याच्या स्टेप्स आहेत बघा. या सेक्शुअल रिप्रोडक्शन जे असतं, पहिल्यांदा पॉलिनेशन होतं, मेलचा भाग फिमेलमध्ये हे होणार आणि त्यानंतर नेक्स्ट फर्टिलायझेशन होतं, म्हणजे बी तयार होण्याची प्रोसेस आहे. गॅमेट तयार होतात बेसिकली, फ्युजन ऑफ मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं जे आहे त्याच्यापासून जायगॉट बनतो, जसं की लहान बाळ होतं तयार पोटामध्ये वगैरे त्या टाईपमध्ये आहे. त्यानंतर नेक्स्ट सीड तयार होतं त्याचं आणि त्याच्या सीडपासून मग परत पुढं फळ वगैरे असेल किंवा फळाच्या आतमध्ये पण सीड असतात बेसिकली. तर असेक्शुअल आणि सेक्शुअलमध्ये फरक लक्षात घ्या. सिंगल पॅरेंटपासून असेल तर सेक्शुअल, मेल फिमेल इन्व्हॉल्व असतील तर सेक्शुअल. हे असेक्शुअल आहे आणि हे सेक्शुअल आहे. नो गॅमेट असतं, वरती बघितलं आहे स्टिग्मा आणि अँथर. जेनेटिकली आयडेंटिकल असतात 100%.
एका पॅरेंटसारखे असणार हे. यामध्ये 2 इन्वॉल्व असतात, त्यामुळे वेगवेगळ्या व्हॅरिएशन येतं. व्हॅरिएशन यात काहीच नसतं, यात असतं व्हॅरिएशन. फास्टर याचं करता येतं आपल्याला. म्हणजे गुलाबाच्या झाडाची फांदी आणली तुम्ही, तर फांदी रोवली की लगेच परत त्याच्यापासून झाड तयार होतं. सो फास्ट आहे हे. बी तयार होणार आणि परत झाड सुरुवातीपासून ग्रो करणार. सो ह्याला वेळ लागतो. ह्याची नावं लक्षात ठेवा 4-5. कटिंग, लेअरिंग, ग्राफ्टिंग, टिश्यू कल्चर. आणि या स्टेप्स आहेत सेक्शुअलच्या. पॉलिनेशन होतं पहिल्यांदा, फर्टिलायझेशन, सीड तयार होते. समजतं. आत्ता आपण जे पॉलिनेशन बघितलं पहिली स्टेप्स, त्यामध्ये काय गोष्टी इन्व्हॉल्व होत्या. पॉलिनेशनचा अर्थ काय, फर्स्ट ऑफ ऑल की मेलमध्ये जो पार्ट आहे पोलन ग्रेन्स अँथर जो असतो तो, आणि स्टिग्मा जो फिमेल पार्ट आहे, ते दोन्ही एकत्र येतात आणि त्याच्यापासून नवीन ऑफस्प्रिंग तयार होतं बेसिकली. तर त्याला बेसिकली पॉलिनेशन म्हणतात. आता काही जे असतात ते सेल्फ पॉलिनेटिंग असतात. म्हणजे त्या फुलामध्येच मेलचा काही पार्ट असणार, फिमेलचा काही पार्ट असणार, ते एकमेकांसोबत मिक्स होणार आणि तिथंच सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार. पोलन ग्रेन्स आर ट्रान्सफर फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ सेम फ्लॉवर. त्याच झाडामध्ये तिथंच तयार होतं. किंवा अनदर फ्लॉवर ऑन द सेम प्लांट. म्हणजे त्याच झाडावर एक फूल आहे आणि त्याच झाडावर दुसरं फूल आहे. सो एका झाडावरचं मेलचं दुसऱ्या झाडावरतीच जाणार फिमेलला, किंवा तिथंच मेल आणि फिमेल असतील त्या फुलावरतीच 2 पार्ट्स. त्याचं म्हणजे त्या झाडावरच आहे, दुसऱ्या झाडाचा काही संबंध नाही आहे, लक्षात ठेवा. तर त्याला बेसिकली सेल्फ पॉलिनेशन, ऑटोगॅमी म्हणतात. गॅमेट जे आहेत ते त्या स्वतःचेच आहेत. एक्सटर्नल एजंट काही इन्व्हॉल्व नसतो, त्या झाडावरच होतं. एक्झाम्पल काय आहे, खूप झाडांमध्ये असते. गहू असेल, राईस, टोमॅटो, पी. क्वालिटी मेंटेन राहते. दुसऱ्या झाडाचं इन्व्हॉल्व झालं की परत मग क्वालिटीमध्ये इश्यू येऊ शकतो. लेस व्हेरिएशन, जेनेटिक प्युरिटी मेंटेन राहते. समजते. पण काही डिसीजेस जे असतात ते पण ट्रान्सफर होणार. आता हे सेल्फ पॉलिनेशन झालं पहिलं. क्रॉस पॉलिनेशन म्हणजे एक झाड आहे सेपरेट, हे दुसरं झाड आहे. या झाडाच्या मेलमधून जे अँथर आहे ते दुसऱ्या झाडाच्या फिमेल स्टिग्माला अटॅच होणार आणि त्या दुसऱ्या झाडावरती रिप्रोडक्शन होणार. सो याला आपण क्रॉस पॉलिनेशन म्हणतो. आता हे एजंट्स वेगवेगळे असतात याचे. हवेच्या मदतीनं उडून गेले परागकण आणि इथं आले, किंवा मधमाशांच्या मदतीनं होणं वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. क्रॉस पॉलिनेशनमध्ये आणि सेल्फ पॉलिनेशनमध्ये फरक आहे. सेल्फ म्हणजे त्या झाडावरतीच होते सगळं, एका झाडावर. क्रॉस पॉलिनेशन म्हणजे 2 वेगळी झाडं आहेत, लक्षात ठेवा. ओके. त्यामुळे जेनेटिक व्हॅरिएशन येतं. ऑफस्प्रिंग जे असतात ते मोर विगरेस, ॲडॅप्टेबल असतात, कारण दोन्ही झाडाच्या प्रॉपर्टी येणार यामध्ये, आणि इव्हॉल्युशनमध्ये आणि इम्प्रूव्हमेंटमध्ये मदत होते. समजतं. आता हे विंड पॉलिनेशन जे आहे, हवेच्या मदतीनं जे होतं, ॲनिमोफिली म्हणतात. ॲनिमोमीटर ऐकलं असेल तुम्ही जर मेट्रोलॉजीमध्ये. ॲनिमोमीटर हवेची गती मोजण्यासाठी यूज होतं. ॲनिमोफिली म्हणजे विंडच्या मदतीनं जे पॉलिनेशन होतं. पॉलिनेशनचा अर्थ काय, एका झाडाचा मेल पार्ट जो आहे अँथर आणि दुसऱ्या झाडाचा फिमेल पार्ट जो आहे स्टिग्मा, मेल फिमेल कॉम्बिनेशन जे होणं, त्याला बेसिकली पॉलिनेशन म्हणतात. अँथर टू सिग्मा कशाच्या मदतीने जाते, हवेच्या मदतीनं. वारं कधी तिथं सुटलं तर तुम्ही बघितलं असेल, ते बारीक बारीक परागकण जे आहेत ते हवेमध्ये मिक्स होतात आणि ते दुसऱ्या ठिकाणी येतात. त्याचे एक्झाम्पल सिमिलरच असतील, मेज, व्हीट, राईस, कोकोनट, पाईन. ओके. त्यानंतर वॉटर पॉलिनेशन पाण्याच्या मदतीनं होतं काही झाडांमध्ये. जी झाडं बेसिकली पाण्यात आहेत ते तर पाण्याच्या मदतीनं होणार. जे नॉर्मल झाड आहेत ते हवेच्या मदतीनं होणार. हायड्रिला, जोस्टरा, वेलिसनेरिया. समजतं. आणि इन्सेक्टच्या मदतीनं मोस्ट कॉमन आहे, त्याला एंटोमोफिली म्हणतात. इन्सेक्टच्या मदतीनं होणार. मधमाशा जे असतील, मुंग्या असतील, फुलपाखरं असतील. ओके. इन्सेक्टच्या मदतीनं मोस्ट कॉमन आहे आणि मोस्ट इफेक्टिव्ह. कारण हे मधमाशा किंवा हे जे आहेत त्यांचे छोटे छोटे पाय जे असतात त्याला लाखो ते मेल फिमेलचं जे आहे ते अटॅच होतात खाली, आणि ते दुसऱ्या फुलावर गेले की लगेच ते सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं बेसिकली. रोज, हिबिस्कस, सनफ्लावर वगैरे हे सगळं. ओके. सो इथं खाली परत टेबलमध्ये समरी दिली आहे सगळ्याची. सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ म्हणजे त्याच झाडावर,
क्रॉस पॉलिनेशन म्हणजे 2 वेगवेगळ्या झाडांवर विंडच्या मदतीनं, वॉटरमध्ये आणि इन्सेक्टच्या मदतीनं. नावं आता कॉमन येऊ शकतात. विंडच्या मदतीनं जात असेल, इन्सेक्टच्या मदतीनं पण जाऊ शकतं ते. पॉलिनेशन हे जे आहे रिप्रोडक्शनसाठी किंवा सीड फॉर्मेशनसाठी इसेन्शियल आहे. समजते. सो या बेसिक गोष्टी आहेत. याच्यावर काय क्वेश्चन आलं तर तुम्हाला माहीत असावं. चालेल.